तो भराभर खाली उठून तिकडे गेला. त्याचा अंदाज खरा ठरला होता. एका जळक्या मोडक्या कारचा तो सांगाडा होता. पण त्या संजलेल्या धातूच्या ढिगाऱ्यात 62 वर्षाच्या काळानंतर काही महत्त्वाची वस्तू सापडेल असं कोणालाही वाटले नसते. आलोकच्या मनात निराशा पसरू लागली. तरी पण इथपर्यंत मजल मारली तर आता माघार घेण्यात अर्थ नाही असे ठरवून त्याने डबीतून आपले एक खास उपकरण काढले. कारच्या सांगाड्यावरून त्याने ते उपकरण काळजीपूर्वक फिरवले, पण त्यातून हवी असलेली दाद त्याला मिळाली नाही. मग त्याने कारच्या आसपासचा 10 मीटर लांबीपर्यंतचा प्रदेश धुंडाळून पाहिला, पण ते यंत्र शांतच होते. मग आलोकने त्याहून दुप्पट अंतरापर्यंतचा प्रदेश तपासला, तरीही ते यंत्र गप्पच. आलोकने कारकडे पाहिले, मग यंत्राकडे पाहिले आणि शेवटी आकाशाकडे. 4 तासांच्या शोधानंतर काहीही हाती आलं नव्हतं. निराशेच्या भरात आलोकने हातातले यंत्र लांब भिरकावून दिले. दमून त्याने जमिनीवर अंग झोकून दिले. सूर्यास्तापूर्वीचे आकाश सुंदर रंगाने भरून गेले होते, पण तिकडे आलोकचे लक्ष नव्हते. स्प्रिंगची टेप जळून गेली यावर त्याचा विश्वास बसत नव्हता अजूनही, पण प्रत्यक्ष प्रयोगांती त्याला ते कबूल करावे लागत होते. विचारात मग्न असताना आलोकला पक्ष्याच्या कुजनाचे स्वर ऐकू आले. सायंकाळचं कुजन करतोय कृतकृत्य झाल्यामुळे, पण मी मात्र कृतकृत्य होऊ शकत नाही. माझं काम अजूनपर्यंत अपूर्णच, तो फुटफुटला. 5 मिनटं तसेच पडल्यावर आलोकला जरा चमत्कारिक वाटले. हा पक्षी अशा यांत्रिकीपणे न थांबता कुजून कसा करतोय? त्याने आणखीन काळजीपूर्वक कान देऊन ऐकले आणि तो ताडकन उठून बसला. तो आवाज पक्ष्याचा नसून त्याच्या उपकरणाचा होता. त्याने भिरकावून दिल्यापासून ते आवाज करत होते, त्याचे लक्ष आकृष्ट करायला. कुठे फेकले ते यंत्र? आलोक आवाजाच्या दिशेने पळत सुटला. सूर्यास्ताच्या मंद प्रकाशात त्याला ते सापडले. ते एका खड्ड्यात पडले होते आणि त्याचा शेजारी एक लहानशी काळी पेटी होती. 4 इंच बाय 6 इंच आकाराची आणि 1.5 इंच जाड. जॉन प्रिंगलने खाली परतापटा टेप वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची ती निष्पत्ती होती. त्याने आपल्या चोर कप्प्याचे बटन दाबले होते. तो कप्पा कारच्या तळात होता. तो खालच्या खाली उघडला होता आणि आतल्या स्प्रिंगने टेपची पेटी बाहेर भिरकावली होती. लहान मोठ्या सर्व वस्तू एकाच वेगाने खाली पडतात हा गॅलिलिओचा सिद्धांत. त्याचे प्रात्यक्षिक झाले. टेप, कार आणि जॉन प्रिंगल एकाच वेळी जमिनीवर आढळले. कार आणि जॉन खलास झाले. टेप मात्र सुरक्षित राहिली. आलोकने अधाशासारखी ती टेप उघडायचा प्रयत्न केला. तिला कुलूप होतं, पण आलोकच्या खिशातला एका चाकूने त्या कुलूपावर विजय मिळवला. टेप आत सुरक्षित होती. फक्त ती ज्या काळातली होती तो काळ 62 वर्ष मागे गेला होता. त्यामुळे ती टेप दिसायला विचित्र वाटली. आता टेप वाजवणारा रेकॉर्ड शोधायला पाहिजे, आलोक स्वतःशीच म्हणाला. त्याला माहिती होतं की सोकोरोत पुराण वस्तूंचे एक दुकान आहे. मग त्याच्या लक्षात आलं की दुकानात रविवारी रात्री 8ला बंद होतं. आलोकने घड्याकडे पाहिलं आणि एअर कारकडे धाव घेतली. सोकोरो विमानतळाच्या खाजगी विमानांच्या विभागात आपले विमान पार्क करून आलोकने टॅक्सी गाठली. मला 8च्या आधी पोहोचलंच तर $10 बक्षीस, त्याने टॅक्सीवाल्याला सांगितलं. मला 8च्या आधी पोचवलंच तर $10 बक्षीस, त्याने टॅक्सीवाल्याला सांगितलं. टॅक्सीवाल्याने ते बक्षीस मिळवलं. जॉक, मला ही टेप चालवणारा व्हिडिओ रेकॉर्डर्स पाहिजे. आपल्या ओळखीच्या दुकानात काम करण्याच्या आलोकने जॉन प्रिंगलची टेप दाखवली. जॉक युईंग त्या माहितीचा होता. ही टेप चालवणारे रेकॉर्डर 1995 साली बाजारातून गेले. जॉकने ती टेप परत करत सांगितलं, 2010 सालापासून त्यांना कॅरेक्टर्स आयटेम्स हा दर्जा प्राप्त झाला. आमच्याकडे मधूनमधून एखादं यंत्र येत होतं, पण माझ्या माहितीप्रमाणे सध्या एकही यंत्र स्टॉकमध्ये नाही. आलोकच्या चेहऱ्यावरची निराशा पाहून जॉक पुढे म्हणाला, थांबा, खात्री करून घेतो.
जॉकने आपल्या कम्प्युटरवर काही बटणे दाबली. त्याच्या पडद्यावर खालील दिलेली माहिती उमटली. VTR 1995 297 523. सध्याचा स्टॉक खलास. सर्वात जवळचे उपकरण मिळवल्याचे ठिकाण अल्बुलर्की शाखा. फोन नंबर 505-103-5522. शेवटच्या आयटम विकत घेणारा ग्राहक डॉक्टर रॉजर के क्लाइव्स. पत्ता 5050 मॅरमॉक ड्राईव्ह, मेरीलँड विलेज, न्यू मेक्सिको. फोन नंबर 505-234-5986.